पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत आणि शपथविधीची तयारी पूर्ण झालेली आहे। पण 2024चं एनडीएचं सरकार हे काहीसं वेगळं असणार आहे 2014 आणि 2019च्या तुलनेत आणि त्यामुळे अर्थातच या सरकारपुढे आव्हानंही मोठी असणार आहेत। काय नेमकी आव्हानं असणार आहेत आणि या आव्हानांचा सामना करायचा असेल, जी आश्वासनं 2024च्या निवडणुकीला सामोरं जाताना दिलेली आहेत ती पूर्ण करायची असतील तर रणनीती काय असू शकते एनडीएची, भाजपची, या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आहे। आणि त्यासाठी आता माझ्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर, कायद्याचे अभ्यासक आणि सामाजिक विषयांचे अभ्यासक धर्मेंद्र वंजारी आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबत प्रशांत कदम, राजकीय विश्लेषक इथे आता माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला देवळाणकर सर तुमच्याकडे येते आणि याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत त्यावेळेस त्यांनी बोलावलेले प्रमुख पाहुणे। या अगोदर आपण पाहिलं होतं की जे मोठे देश आहेत, विकसित देश आहेत, त्यांच्याकडे ओढा असायचा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यासाठीचा, पण यावेळेस मात्र भारताच्या बाजूचे जे देश आहेत, शेजारी जे देश आहेत, ज्यांच्या सीमा आपल्याला जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचे प्रमुख या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलेले आहेत। काही विशेष रणनीती ठेवून एनडीए सरकारनं, भाजपनं गेस्टची लिस्ट तयार केली असावी? नाही, मला असं वाटतंय की यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे काही केंद्रीय खाती अशी आहेत की ज्यामध्ये फारसा बदल हा होणार नाही। याचं कारण असं आहे की सरकारमध्ये किंवा पक्षांमध्ये जरी बदल झाला तरी काही धोरणं आता अशी आहेत की ज्यापासून आपल्याला आता परत मागे फिरता येणार नाही। त्यापैकीच एक परराष्ट्र धोरण हे असं आहे, आपलं संरक्षण धोरण एक असं आहे आणि आता या ठिकाणी धोरणांचं संस्थीकरण हे झालेलं आहे। त्यामुळे जो प्रकार आपल्याला अमेरिकेमध्ये दिसतो की डेमोक्रॅटिक पक्ष असो किंवा रिपब्लिकन पक्ष असो, काही देशांसंदर्भामधल्या काही विभागांसंदर्भातलं त्यांचं धोरण जे आहे त्यामध्ये सातत्य असतं, कारण त्या धोरणाचं इन्स्टिट्यूशनलायझेशन किंवा संस्थीकरण असं झालेलं असतं। हाच प्रकार आपल्याला या वेळेला देखील दिसून येणार आहे। विशेष म्हणजे यावेळेला आपण बघतो की जे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले गेलेले आहेत ते प्रामुख्याने भारताचे शेजारी देश आहेत, हे दक्षिण आशियामधले देश आहेत। त्यामुळे 2014 मध्ये जी नेबरहुड फर्स्ट पॉलिसी ऑप्ट करण्यात आलेली होती, तीच नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आता भविष्यामध्ये कंटिन्यू करण्यात येईल आणि विशेष करून आपले जे शेजारी देश आहेत त्यांच्यामध्ये काही देशांबरोबर प्रामुख्याने जी विश्वासतूट, ज्याला आपण ट्रस्ट डेफिसिट असं म्हणतो, ती निर्माण झालेली होती, ती ब्रिज करण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने या माध्यमातून केला जाईल। शेजारी राष्ट्रांना बोलवण्यामागचा आणखीन एक अत्यंत महत्वाचा बाब आहे आणि ती म्हणजे तर मंत्रिपदाबाबत आमच्या चर्चा झाल्या असल्या, सध्या आम्ही जी ऑफर देण्यात आलेली आहे त्यावर समाधानी नसलो तरी आम्ही एनडीए सोबतच राहू, पंतप्रधानांच्या शपथविधीला सहभागी होऊ, मात्र एनडीएची साथ सोडून आम्ही कुठेही जाणार नाही असं अजित पवार यांनी पुन्हा एकदा सांगितलं। अर्थातच अजित पवार यांनी हे म्हटल्यानंतर सगळ्या कुरबुरी थांबल्यात का की नव्या कुरबुरींची ही नांदी आहे हा प्रश्न मात्र कायम राहतोय। या अपडेट्सकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणारच आहे। स्टुडिओमध्ये आता राजकीय विश्लेषक प्रशांत कदम माझ्यासोबत आहेत। प्रशांत, ही तर अगदी सुरुवात आहे असं म्हणावं लागेल, पण एकूण एनडीएचा विचार केला तर आव्हानं बरीच असतील। त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असणार आहे ते म्हणजे मुस्लिम आरक्षणाबाबतचं, कारण साधारण 2024चा प्रचार सुरू असताना तिसऱ्या टप्प्यापासून हा मुद्दा प्रचंड चर्चेमध्ये आला आणि आता जेव्हा टीडीपी आणि जेडीयू हे दोन प्रमुख घटक पक्ष सोबत घेऊन सरकारला पुढे जायचंय त्यावेळेस काय होणार मुस्लिम आरक्षणाचं? खरं तर प्रचारामध्ये मंगळसूत्र, मुस्लिम आरक्षणाचे अनेक विषय झाले आणि त्याच्यानंतर शेवटी चंद्राबाबू आणि नितीश कुमार या दोघांच्या आधारे भाजपला सरकार चालवावं लागते, हा एक प्रकारे नियतीचा न्यायच म्हणावा लागेल आणि जनतेनं जो कौल दिलेला आहे त्याच्यामुळे आता ही कसरत जी आहे ती करावी लागणार आहे। एनडीएची जी बैठक झाली त्याच्यामध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनी जी भाषणं केली आहेत त्याच्यावरून अनेकांना असा अर्थ वाटेल की आता पूर्ण भक्कमपणे हे मोदींच्या सोबत आहेत। नितीश कुमार तर अगदी पाया पडायला गेलेले होते आणि चंद्राबाबूंनी तर हे सांगितलं की आता या देशाला ज्या वेळेला जो नेता हवा आहे तो मिळालेला आहे आणि त्याच्या पाठीमागे जर आपण उभे नाही राहिलो तर देश आपल्याला माफ करणार नाही। पण हे दोघेही आघाडीच्या राजकारणाला अगदी कसलेले राजकारणी आहेत आणि त्यामुळे सुरुवात कशी करायची हे त्यांना चांगलं ठाऊक आहे। नंतर जेव्हा त्यांच्या वोट बेसचा विषय येईल त्याच्यानंतर हे लोक आपले खरे रंग दाखवायला सुरुवात करतील। आणि कविता, त्याच्यात आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की चंद्राबाबू नायडूंना आंध्रातलं सरकार चालवायला भाजपची बिलकुलही गरज नाहीये। तिथे त्यांना प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि त्यामुळे तो दबाव जो आहे तो भाजप त्यांच्यावरती तिथं टाकू शकणार नाही। त्या दृष्टीने आता हे जे सगळे निर्णय आहेत, म्हणजे ज्यावेळी एनडीएच्या बैठकीची बातमी आली पेपरमध्ये त्याच्या शेजारीच पहिल्याच पेजवरती बातमी ही पण होती की चंद्राबाबू नायडूंचे पुत्र नारा लंकेश हे सांगतायत की आंध्र प्रदेशातलं 4% मुस्लिम आरक्षण हे कायम राहील, ते आम्ही काढून घेणार नाही। याचाच अर्थ
दोघांनाही याची कल्पना आहे की भाजपला आपली पूर्ण गरज आहे आणि या आकड्यांची किंमत जी आहे ते पूर्णपणे राजकीय पद्धतीने ते वसूल करतील. तशाच पद्धतीचं चित्र जे आहे ते आपल्याला दिसते आणि केवळ मुस्लिम आरक्षण नाही, इतर अनेक गोष्टींवरती हे होणार आहे. म्हणजे समान नागरी कायद्याबद्दल सुद्धा विचार करावा लागेल, त्याच्या बाबतीत विचार करावा अगदी लागेल, म्हणजे त्याच्याबद्दल सुद्धा म्हणजे इम्प्लिमेंटेशन करताना या सगळ्यांना विचारात घ्यावं लागेल. आणि मला इंटरेस्टिंग काय वाटते की 10 वर्षामध्ये हे अशा पद्धतीनं सल्ला मसलत किंवा विचार विनिमय हे शब्द कुठं त्या कार्यपद्धतीत बसत नाहीत. त्याच्यामध्ये आता म्हणजे अगदी मंत्रिमंडळाच्या वेळी पण आपण बघतोय की प्रत्येक वेळी चंद्रबाबूंच्या सोबत वेगळी बैठक, नितीश कुमारांच्या सोबत वेगळी बैठक आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळ होतोय. ही पण एक नवीच स्टाईल आपल्याला यावेळी पाहायला मिळते. आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जर इतिहास बघितला तर 23 वर्ष ते राज्याचे प्रमुख, देशाचे प्रमुख या नात्याने काम करतात आणि त्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना हे कधी करावंच लागलं नाही, कारण जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा बहुमतानंच आले होते. त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा एक आव्हानात्मक परिस्थिती नक्की असणार आहे. तू ज्याचा उल्लेख केला, सीएए असेल आणि समान नागरी कायदा असतील, या दोन प्रमुख महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आघाडी सरकारच्या समोर आता आव्हान बनतील. वंजारी सर आपल्या सोबत आहेत. वंजारी सर, सीएएच्या बाबतीत भाजपची भूमिका तर स्पष्ट आहे. भाजपला सीएए भारतात आणायचंच आहे, पण भारतातले इतर जे पक्ष असतील, प्रादेशिक पक्ष असतील, त्यांच्या भूमिका या बाबतीत वेगवेगळ्या आहेत. आता जेव्हा एनडीएचं सरकार म्हणून तिसऱ्यांदा सत्तेमध्ये येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यावेळेस या मुद्द्यावर आव्हान किती मोठं असेल? नाही, आव्हान अतिशय जास्त मोठं असेल. आणि आता कदाचित तो कायदा त्याच्यामध्ये काही सकारात्मक जनहिताचे बदल केल्याशिवाय मोदी सरकारला आणताच येणार नाही. प्रत्येक कायदा जेव्हा पारित होतो तेव्हा त्याची पूर्वपीठिका पहिला येत असते की या कायदा आणण्यामागे उद्देश काय आहे. तो उद्देश ज्यावेळी त्याच्यावर टीका होत गेली की हा उद्देश म्हणजे धर्मात भेद निर्माण करणारा, काही विशिष्ट धर्मीयांना सेकंडरी सिटिझनशिप किंवा वेगळ्या प्रकारचं दुय्यम दर्जाचं नागरिकत्व वगैरे ह्या ज्या टीका होत गेल्या, ती जी जाचक त्याच्यामध्ये कलमं आहेत आणि तुमचं नागरिकत्व तसं पाहायला गेलं ना तर नागरिकत्व कायदा हा आहे तो 1955 पासून त्याच्यात 3 वेळा बदल झाले. अतिशय सक्षम रीतीनं तो कायदा चाललेला आहे. याची खऱ्या अर्थाने गरज आहे असं वाटत नाही. असं जनमत असताना तुम्हाला जनतेच्या समोर जाऊन हे पटवून द्यावं लागेल की हा कायदा आणण्यामागे काय भूमिका आहे, कुठला विकास होणार आहे जनतेचा, कुठल्या प्रक्रिया सुकर होणार आहेत, की आम्ही भेदाभेद करणार आहोत. जर ते भेदाभेद करण्याचा प्रयत्न करतील त्या दृष्टीनं हे यावेळी त्यांच्या बऱ्यापैकी अंगलट आलेला आहे. एक प्रमुख मुद्दा, जे 2-4 मुद्दे आहेत त्याच्यातला एक प्रमुख मुद्दा जो जनतेने यावेळी बीजेपीला धडा शिकवला म्हणा किंवा बीजेपीच्या अजेंड्यातला नाकारला, तो असा आहे की आम्हाला तुम्ही राजकीय नेते म्हणून मान्य आहात, हो, यू आर अ स्टेट्स पर्सन, स्टेट्समॅनशिप आहे तुमच्याकडे, बट ऍट द सेम टाइम तुम्ही जर धर्मपीठाचे धर्मगुरू किंवा रिलिजियस लीडर जर होऊ इच्छिता, रामाची प्राण प्रतिष्ठा वगैरे वगैरे हिंदू राष्ट्राच्या बाजूला जी वाटचाल आहे ती जनतेने नाकारलेली आहे. मोदींना खरा नकार जनतेचा त्या धर्मपीठाचे पीठाधीश होण्याचा त्यांचा जो प्रवास आहे तो जनतेला पसंत नाहीये. म्हणून आता हा कायदा आणताना त्याच्यामध्ये काही सकारात्मक बदल, जनहिताचे बदल करावे लागतील आणि त्याशिवाय जनतेत जाऊन समजवून द्यावं लागेल. ओके प्रशांत, पण सीएएचा विचार केला तर 3 राज्य प्रामुख्यानं नजरेसमोर येतात. त्यातलं दिल्ली होतं जिथे या कायद्याच्या विरोधात प्रचंड मोठं आंदोलन झालं होतं, आसाम होतं आणि त्या पाठोपाठ पश्चिम बंगाल होतं. दिल्लीचा विचार केला तर इतकं मोठं आंदोलन त्या कायद्याच्या विरोधात ज्या राज्यातून सुरू झालं तिथे फारसा मोठा फटका भाजपला बसलेला दिसला नाही, रादर नाहीच बसला, सगळ्या जागा मिळाल्या. म्हणजे हा मुद्दा निवडणुकीच्या राजकारणात फारसा महत्वाचा ठरला की नाही ठरला? खरं तर दिल्लीमध्ये याही गोष्टीची उत्सुकता होती की मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं तिथं तर त्याची काही रिॲक्शन येते की नाही, पण तसं झालेलं नाहीये. आणि काँग्रेस आणि आप पहिल्यांदाच एकत्रितपणे लढले. गेल्या 2 निवडणुकांमध्ये 7 पैकी 7 जागा भाजपने जिंकलेल्या होत्या. यावेळी किमान 1 ते 2 जागा तरी जिंकता येतील विरोधकांना असं वाटत होतं, पण ते झालेलं नाहीये. याचा अर्थ हाच दिसतोय की दिल्लीसाठी मोदी
आणि राज्यासाठी केजरीवाल, म्हणजे दिल्ली म्हणजे केंद्रासाठी मोदी आणि राज्यासाठी केजरीवाल, ही बहुतेक मेंटॅलिटी दिल्लीकरांची कायम राहिली. फिक्स दिसते आणि ती त्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये. पण खरं तर सीएचा जो खरा परिणाम आहे तो जास्त जी आपली बाउंड्री स्टेट्स आहेत त्याच ठिकाणी अपेक्षित होता. कॅपिटल असल्यामुळे साहजिक आहे की थोडाफार तिथे आंदोलनाचा प्रभाव आपल्याला दिसला, कारण शेवटी सत्ताधीशांच्या विरोधात तो असंतोष जो आहे तो दाखवायचा होता. आणि खरं तर दिल्लीमध्ये त्यावेळी जी दंगल झालेली होती त्याला सुद्धा या सगळ्याची किनार होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आंदोलन चालू असतानाच नेमकी ती होणं, याच्यामध्ये सुद्धा काही बऱ्याच गोष्टी होत्या. पण जो परिणाम आपल्याला उत्तर भारतातल्या महत्वाच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशात दिसलेला आहे तो मात्र इतर ठिकाणी नाही दिसला. तो म्हणजे नक्कीच अभ्यासाचा विषय आहे. भाजपसाठी 3 महत्वाचे मुद्दे होते, म्हणजे अगदी भाजपच्या स्थापनेपासून म्हणूयात आपण. त्याच्यामधलं कलम 370 होतं, राम मंदिराची उभारणी होतं आणि तिसरं समान नागरी कायदा होतं. 2 मुद्द्यांवर तर भाजपनं पूर्णविराम दिलेला आहे, कारण ते दोन्ही मुद्दे पूर्ण झालेत. तिसरा समान नागरी कायदा मात्र अमित शहा यांनी या निवडणुकीच्या प्रचारात म्हटलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर तो आणणारच म्हणून. पण आता ज्या पद्धतीचं एनडीए सरकार आकाराला येताना आपण बघतोय, आज ते शपथ घेते, ते पाहता समान नागरी कायदा आणणं हे आव्हान असेल की सोपं असेल एनडीए साठी, भाजपसाठी? प्रचारामध्ये मोदी कायम हे म्हणत आलेले आहेत की गेल्या 2 टर्म हा केवळ ट्रेलर होता आणि खरा पिक्चर जो आहे तो अजून बाकी आहे, म्हणजे तो व्हायचा आहे. आता असं मॅन्डेट असताना हे धाडसी निर्णय खरोखर किती घेऊ शकणार? परवाच्या पहिल्याच भाषणामध्ये मोदींनी हे सांगितलं की आपलं सरकार जे आहे ते अशा निर्णयांपासून कचरणार नाही. कदाचित हे पण होईल की एखादा असा लोकप्रिय किंवा मोठा निर्णय घेऊन अजून एक पक्ष जो आहे तो सोबत आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. कारण मोदी शहांना पण हे माहितीये की जितक्या लवकर ते नितीश कुमार आणि चंद्राबाबूंची डिपेंडेबिलिटी जी आहे ही कमी करतील, की त्यांच्यावरती अवलंबून राहणं, तोपर्यंत त्यांची सुटका होणार नाही. आणि या दोघाही नेत्यांची प्रतिमा अशी आहे की ते थोडेसे मुस्लिम धार्जिणे आहेत. त्याच्याऐवजी जर थोडासा आयडिओलॉजीशी मिळता जुळता एखादा पक्ष आपल्याला सोबत आणता आला आणि तो आणण्यासाठी जर एखादा मोठा धाडसी अकल्पित असा काहीतरी निर्णय जर घेतला, आणि मोदी शहांची कार्यशैली बघता ते म्हणजे पॉसिबल पण आहे. कारण मागच्या वेळी जर आपण बघितलं तर 2019ला सरकार आलं आणि त्याच्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये मोठा निर्णय झालेला होता जो कलम 370 होता. याही वेळा म्हणजे सातत्याने मीटिंग होत आहेत. निवडणुकीच्या आधी सुद्धा मोदी म्हणत होते की 100 दिवसांचा अजेंडा या सरकारचा तयार आहे आणि त्यामुळे आपल्याला या 100 दिवसांवरती लक्ष ठेवावं लागेल की या 100 दिवसामध्ये कुठला असा एक मोठा निर्णय जो आहे तो मोदी घेत आहेत आणि त्या निर्णयावरती मग कदाचित हे फेर मांडणी जी आहे मित्र पक्षांची ती देखील होऊ शकते. पण निवडणुकांचे निकाल बघता या मुद्द्यावर मोदी सरकार सुरुवातीच्याच टप्प्यात इतका आग्रही राहील? कारण आपण जे 3 विषय बोललो, एक मुस्लिम आरक्षणाचा बोललो, आपण सीएचा म्हटलं, आपण समान नागरी कायद्याचं, हे 3ही एका विशिष्ट समुदायाशी, मुस्लिम समुदायाशी जोडले गेलेले विषय आहेत. आणि आत्ताचं मॅन्डेट बघता खरंच मोदी सरकार इतक्या घाईनं इतका मोठा निर्णय घेईल? नाही, प्रचारातले मोदी आणि नंतर सत्तेत आलेले मोदी हे वेगळे असतात. म्हणजे प्रचारामध्ये ते अगदी थेटपणे घुसपेटिया म्हणतील किंवा जादा बच्चा पैदा करणे वाली जमात असं म्हणतील, पण नंतर जेव्हा ते सत्ताधीशाच्या भूमिकेमध्ये येतात तेव्हा ते नक्कीच मवाळ होतात, सगळ्या गोष्टींचा विचार करतात. मग सबका साथ सबका विकास अशी भाषा सुरू होते. त्यामुळं हा आता निर्णय घेताना ते नक्कीच सगळ्या गोष्टींचा विचार करतीलही. पण समान नागरी कायद्याबद्दल एक टेस्ट जी आहे ती त्यांनी उत्तराखंडमध्ये ऑलरेडी करून बघितलेली आहे. उत्तराखंड हे भाजपचं असं सरकार आहे की ज्यांनी पहिल्यांदा इम्प्लिमेंट केलेलं आहे. गोवा पण आहे, पण गोव्याचं एक वेगळं उदाहरण आहे की तो आधीपासूनचा पोर्तुगीज कायदा होता तो त्यांनी कंटिन्यू केला. पण केवळ मुस्लिम नाही, आपण एक म्हणजे जर बघितलं तर समान नागरी कायद्याबद्दल नॉर्थ ईस्ट मधले जे आदिवासी आहेत, इकडचे जे आदिवासी आहेत, ख्रिश्चन लोक आहेत, यांच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहेत. आणि त्यामुळं नॉर्थ ईस्ट जेव्हा भाजपच्या ताब्यात आहे, जिथं त्यांनी साथ दिलेली आहे, अशा वेळी जर समान नागरी कायदा आणून परत तिथं काहीतरी संभ्रम निर्माण करण्याची संधी विरोधकांना दिली तर त्याचा फटका जो आहे तो नक्कीच बसू शकतो. आणि हे जे परसेप्शन आहे ते किती वेगानं पसरतं हे भाजपनं आता या निवडणुकीमध्ये संविधानाच्या रूपानं बघितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार त्यांना जो आहे तो नक्कीच करावा लागेल. आणि समान नागरी कायदा केवळ मुस्लिमांसाठी नव्हे तर या सगळ्या आदिवासी असतील किंवा इतर जे जमाती आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्याच्यामुळे खूप प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि त्याची जसं मगाशी वंजारी सरांनी म्हटलं की त्यांना चर्चा करावी लागेल, उत्तरं द्यावी लागतील. आणि जोपर्यंत सगळ्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत अशा कायद्यांच्या बाबतीमध्ये पुढे जाणं या सरकारला आता शक्य होणार नाही. वंजारी सर, या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा
तरुणांच्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या महत्त्वाचा राहिलेला एक निर्णय होता, तो म्हणजे अग्निवीर योजना. 4 वर्षात तुम्हाला आर्मीमध्ये किंवा संरक्षण दलामध्ये सहभागी होऊन तुमची सेवा द्यायची अशा प्रकारचा तो निर्णय होता. तरुण बरेचसे नाराज होते. प्रामुख्यानं उत्तर भारतातल्या तरुणांची नाराजी या मुद्द्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिसली. आता जेव्हा एनडीए सरकार समोर येते, ही योजना सुरू ठेवणं सरकारसाठी आव्हान असेल की फार अडचणी येऊ शकणार नाहीत? नाही, सरकारसाठी आव्हान असेल. किंबहुना नितीश कुमारांचं स्टेटमेंट आहे ते निवडून आल्या त्या एनडीएच्या जेव्हा त्या वार्ता सुरू झाल्या तेव्हाच त्यांनी स्टेटमेंट केलं की सगळ्यात अगोदर मी हे बंद करेल, ते स्क्रॅप करेल. ती त्यांना बंद करावीच लागेल, कारण तरुणांच्या मानसिकतेवर अतिशय विपरीत परिणाम करणारी ही योजना आहे. केवळ गोरगरिबीचा फायदा घेऊन एखाद्याला 4 वर्ष वापरायचं, 5 वर्ष वापरायचं, सोडून द्यायचं, पेन्शन नाही, काही नाही. ही योजना फार मोठा असंतोष तरुणांच्या मनामध्ये निर्माण करणारी योजना आहे. आणि जर समजा त्यांनी सर्व जसं आता प्रशांत म्हणाला की काही घटक पक्षांना त्यांना परत आपल्याकडे आणावं लागेल आणि नितीश कुमार आणि चंद्रबाबूवरची डिपेंडन्सी जी आहे ती कमी करावी लागेल, तर मला काही तसं होईल असं वाटत नाही. त्याचं प्रमुख कारण एक सांगतो की जे काही पक्ष किंवा जे काही लोक आतापर्यंत एनडीएचे घटक भाजपकडे आकृष्ट झाले म्हटल्यापेक्षा करण्यात आले ते 2 कारणांनी करण्यात आले. एक तर पैसा, ते खोके बोके काय असो ते, आणि दुसरं मिसयूज, क्रिमिनल यूज ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी. त्याच्यात ईडी आहे, सीबीआय, इन्कम टॅक्स आहे, यांचा उपयोग. आता जनतेच्या मनामध्ये जो रोष आहे, ज्या रोषाने बीजेपी 240 वर येऊन बसलं, तो रोष मुख्यतः या 2-3 कारणाचाच आहे. जसं एक आधी मी सांगितलं की रिलिजियस लीडर दे विल नॉट ऍक्सेप्ट, हिंदू राष्ट्र ते होऊ देणार नाही. दुसरं, फार मोठ्या प्रमाणात हा जो ईडीचा वापर यांनी केला आहे, कॉन्स्टिट्यूशन मशिनरी वापरली, त्या वापराच्या विरोधात लोक आहेत. आणि तिसरं, फार्मर्स बघितले आणि बेरोजगारी बघितली, महागाई बघितली, याचा थेट संबंध तुमच्या या सैनिक भरतीशी आहे. तुम्ही भरतीच करत नाही, भरती केल्यानंतर 4 वर्षांना परत तुम्ही त्याला बेरोजगाराच्या लाईनीमध्ये उभं करताय. तर या सगळ्या गोष्टी होणं शक्य नाही. मला वाटतं सुज्ञपणे जर यांना खरंच ही टर्म पूर्ण करायची असेल 5 वर्षाची, तर त्यांनी असे प्रकार करू नयेत. किंबहुना हे अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आता जे 4 मुद्दे आपण म्हटलं, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल, सीएचा मुद्दा असेल, समान नागरी कायद्याचा मुद्दा असेल, अग्निवीर योजनेचा मुद्दा असेल, हे तर अगदी पहिल्या टप्प्यातल्या गोष्टी आहेत, ज्या आश्वासित केल्या गेलेल्या आहेत किंवा ज्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्या एकतर पूर्ण करणं कठीण जाईल किंवा त्या सुरू ठेवणं सरकारसाठी कठीण जाईल. फक्त संख्याबळच नाही, तर आता लोकांनी जे मॅन्डेट दिलेलं आहे त्याचा विचार करता सुद्धा भाजप सरकारसाठी, एनडीए सरकारसाठी हे मोठं आव्हान असेल. अर्थात आव्हानांची लिस्ट ही इतकीच मर्यादित नाहीये, ती पुढेही वाढत जाणार आहे. कुरबुरी असतील एकमेकांमधल्या, त्याही आतापासून समोर यायला सुरुवात झालेली आहे. तीही आव्हानं सरकारच्या समोर असतीलच. या सगळ्यांमधनं सरकार कसं पुढे जातंय आणि देशाला जी दिशा दाखवलेली आहे ती दिशा नेण्यापर्यंत, त्या दिशेला नेण्यापर्यंत यशस्वी होतंय का, याकडे अर्थात आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. आता या चर्चेमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. वंजारी सर, खूप खूप धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. प्रशांत, तुला रिक्वेस्ट आहे की पुढच्या सेशनमध्ये तुमच्याकडनं आणखीन काही इनपुट्स हव्यात, त्यामुळे तुम्ही या चर्चेमध्ये थांबावं. आता एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी.